जय शिवराय. तर आज आपण आलेलं आहे नवीन रेन पाईप आणि आपण ते आता जोडणार आहोत. तर ते कसा जोडायचा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग जोडूयात. आपण एक काठी घेतलेली आहे. आपली रेन पाईप आता जोडायचा आहे. मग याच्यामध्ये आपण काठी बसून आपण ह्याला असं गोल गोल फिरवत टाकणार आहोत. शेतामध्ये आपण हरभरा पेरलेला आहे त्याला आपण जोडत आहोत. आणि तुम्ही बघू शकता हे जे आहे आपण रेन पाईप अलग घेतलेला आणि हे पुढली कॅब जे आहे समजा हे अलग आहे. तर हे जुगाड मस्तपैकी म्हणजे डायरेक्ट आपल्या टिंगलाच्या पाईपाला बसतं. तर आता मी तुम्हाला ते बसून दाखवणार आहे. चला. तर आपण आता हे याच्यामध्ये बसवणार आहोत. चला मग बसूया. हे लाईन आपण वरती येऊ देणार आहोत का तर रेन पाईपाचे म्हणजे येद वगैरे वरती आहेत म्हणून. तर आपण या प्रकारे बसून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही हे फक्त व्यवस्थित बसलंय का एकदा चेक करायचं. एकदम परफेक्ट बसलेला आहे. एकदम पॅक आता जुगाड झालेला आहे एकदम राईटमध्ये. तुम्हाला मी दाखवतो. आपण जे काटकी घेतली होती त्या काटकीच्या साह्याने आपण आता याला फिरवत फिरवत नेणार आहोत. ही एकदम सोपी पद्धत आहे रेन पाईप हातरायची. चला तर मग आता काय आपण आता व्यवस्थित पाईप करून हातरून तर झालेला आहे. फक्त आपण सफाई जरा ठेवू त्याला. सफाई जरा करू व्यवस्थित म्हणजे जेणेकरून दोन्ही साईडला आणि बरोबर पाणी पडेल आणि व्यवस्थित दोन्ही साईडला भिजेल. तर आपण पुढे गाड बांधलेली आहे जेणेकरून म्हणजे बाहेर पाणी पडणार नाही आणि आतापर्यंत पाईपमध्ये मस्त बसेल. तर बघून आपण पूर्ण हाताळलेलं आहे. हे आपण असं व्यवस्थित करणार जेणेकरून आपल्या नंतर ज्यावेळेस पाईप गुंडाळायचं आहे त्यावेळेस काही कामाला येईल. तर एकदम जबरदस्त असा पण पाईप जोडलेला होता आणि मग काय नंबर 1 भिजायला लागला आहे. दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित भिजायला लागला आहे. दोन्ही साईडने तेवढ्याच काकऱ्या घेतात. इकडं 10 आणि इकडं 10 20 काकऱ्या एकसोबत आपल्या भिजत आहेत. तर नंबर 1 भिजत आहे. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असं भिजायला लागलेलं आहे. जय जवान जय किसान.